राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. पुण्यातील एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. घरातील लाडका मुलगा अवघ्या 24 वर्षाचा तरुण उद्योजक केतन अग्रवाल आपल्या आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला होता. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या व्यवसायात स्थिरावलेला केतन स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभा होता. नोव्हेंबर महिन्यात होणारा त्याच्या भव्य विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानातील जयपूरच्या आलिशान पॅलेसमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्चून लग्नाचं नियोजन करण्यात आलं होतं. पाहुण्यांसाठी खासगी विमानांची सोय करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब आनंदाच्या सागरात न्हाऊन निघालं होतं. मात्र नियतीनं वेगळाच डाव आखला होता. 19 जून रोजी होणारी पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस होता. हा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून 18 जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. हिरव्यागार डोंगर रांगा, निसर्गाचं मोहक रूप आणि भविष्यातील स्वप्नांच्या गप्पा सर्व काही सुंदर वाटत होतं. पण संध्याकाळी अचानक आलेल्या एका बातमीनं सर्व काही उद्ध्वस्त केलं. फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत कोसळल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला हा दुर्दैवी अपघात वाटत होता, मात्र पुढील काही दिवसात उलगडलेलं सत्य अंगावर काटा आणणार होतं. भर उन्हातली हुडी आणि संशयाची पहिली ठिणगी. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकांनी जीवाची बाजी लावत बचाव कार्य सुरू केलं. तब्बल 400 फूट खोल दरीतून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली, मात्र अनुभवी पोलिसांच्या नजरेत काही गोष्टी खटकत होत्या. घटनास्थळावरील परिस्थिती आणि काही विसंगत तपशील पाहून त्यांनी तपासाची दिशा बदलली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचा अभ्यास सुरू झाला तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाच्या दिवसात एक तरुण अंगात जाडजूड हुडी घालून फिरत होता. चेहरा लपवण्याचा त्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता. भर उन्हात असा पेहराव का, हा प्रश्न पोलिसांच्या मनात घर करून गेला. संशयाची ही छोटीशी ठिणगी पुढे एका भयंकर कटाचा पर्दाफाश करणारी होती. प्रेम, विश्वासघात आणि मृत्यूचा सापळा. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं धक्कादायक सत्याचे थर उलगडत गेले. केतनची होणारी पत्नी सिया गोयल ही या नात्यात समाधानी नव्हती. तिचं दुसऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. या नात्यातून मुक्त होण्यासाठी तिनं अत्यंत थंड डोक्यानं एक भयावह कट रचला. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर जाण्याचा कार्यक्रम हा केवळ ट्रेकिंग नव्हता, तर तो मृत्यूच्या सापळ्याचा भाग होता. सियानं केतनला एका निर्जन कड्यावर नेलं. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या साथीदाराच्या मदतीनं केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. 400 फूट खोल दरीत कोसळलेल्या केतनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्व काही अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सत्य कायम लपून राहत नाही. पोलिसांच्या तपासानं हा मुखवटा फाडून टाकला. लव्ह ट्रँगल मधून जन्माला आलेला कट. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयल हिचा चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. केतन सोबतचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या नात्यातील अडथळा दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. अखेर सिया आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पासपोर्ट चोरीतून उघड झालेला पहिला प्रयत्न. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. जूनच्या सुरुवातीला केतन आणि सिया प्री वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली इथं जाणार होते. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचं लक्षात आलं आणि संपूर्ण दौरा रद्द झाला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा केवळ योगायोग नव्हता. केतननं बालीला जाऊ नये म्हणून सियानंच त्याचा पासपोर्ट लपवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. म्हणजेच खुनाचा कट अचानक रचलेला नसून तो आधीपासून आखलेला होता अशी शक्यता तपासातून पुढे येते. एका कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त. ज्या घरात लग्नाच्या शहनाया वाजणार होत्या तिथं आज शोकाळा बसले. ज्या हाताने वधूचा हात धरून नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती ते हात आज कायमचे थंड झालेत. एका आईवडिलांचा तरुण मुलगा, एका कुटुंबाचा आधारस्तंभ आणि अनेक स्वप्नांचा मालक असलेला केतन आज या जगात नाही. ही घटना केवळ एका खुनाची कथा नाही, तर विश्वास, प्रेम आणि नात्यांमधील फसवणुकीचं भयावह रूप दाखवणारी शोकांतिका आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यामागील प्रत्येक पैलू उघड करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.